नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बोर्डच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वर्ग 10वीचे मराठीचे पेपर फॉर्मॅट आणि पेपर प्रेझेंटेशन टिप्स व काही चुका आपल्याला जे टाळायला हवे ते सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण या व्हिडिओ तर आपले 70 प्लस किंवा 80 प्लस मार्क आपले फिक्स होणार आहेत. तर या व्हिडिओला आपण शेवटपर्यंत बघत राहा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला सर्व विभागांना आपण स्टेप बाय स्टेप बघूया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व मराठीचा पेपर डिस्कस करणार आहे. तर सर्वात पहिला जो सेक्शन आहे आपला, जो की गद्य, तो आपल्याला बघायचा आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक ई असे 3 उतारे दिले जातील, ज्यामधील 2 आपल्या पाठ्यपुस्तकातील उतारे असतील आणि एक जो आपला अनसीन उतारा असेल, जो आपला बाहेरून येणार आहे. तर या सर्वांमधले आपल्याला प्रश्न कसे येतील हे सर्व आपण बघणार आहोत. तर या अशा प्रकारे आपल्याला एक पॅराग्राफ दिला जाईल, आपण बघू शकता. तर यावर काही कृती दिल्या जातील. या प्रकारे आपण बघू शकता, कृती दिल्या जातील 2-2 मार्काच्या. 2 मार्कच्या 2 कृती दिल्या जातील या प्रकारे. आणि एक स्वमत विचारले जाईल, जे की प्रत्येक उतारा 7-7 मार्काचा होणार आहे. तर या उताराला आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला प्रश्न वाचून घ्यायचा आहे पहिले. तर पहिला प्रश्न आहे, उतार्यात आलेली नदी. तर याला आपण पाहण्याची एक ट्रिक आहे मित्रांनो. तर ते ट्रिक आहे, आपल्याला उतार्यामध्ये यापैकी कोणता तरी एक शब्द सापडायचा आहे. जसं की इथं उतार्यात आलेली नदी आहे, तर नदी नदी आपण हा शब्द उतार्यात बघणार आहोत. तर बघूया. तर आपण इथं बघू शकता, इथे नदी इथे दिलेलं आहे कृष्णा नदी. तर याचे उत्तर कृष्णा नदी होऊन जाईल. अशा प्रकारे आपण ट्रिकच्या मदतीने पॅसेजमधले उत्तरं सापडू शकता. आणि अजून बघूया. तर हे हे आकृती आहे मित्रांनो. जसे आपण याला कसे सापडणार आहोत या उतार्यातून, तर बघूया आपण. तर पहिले नीट प्रश्न वाचून घेऊयात. कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानात मिळालेल्या वस्तू. तर यापैकी आपल्याला एखादा शब्द या पॅराग्राफमध्ये सापडायचा आहे. जसं की नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू. तर आपण हे या पॅराग्राफमध्ये शोधणार आहोत. तर आपण इथे बघू शकता, प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ यांना मिळत राहील. तर याचे उत्तर शाल व श्रीफळ होऊन जाईल. या 2 याच्यात लिहून घ्यायचे आहे. आणि याच प्रकारची आपल्याला आकृती आपल्या ॲन्सर शीटवर काढायची आहे, कारण ही आकृतीचे आपल्याला याच प्रकारे काढायची आहे, नाहीतर याचे मार्क्स कट करण्यात येतील. तर चला पुढे बघूया. स्वमत, याच्यानंतर आहे स्वमत. स्वमत लिहिण्यासाठी आपल्याला स्वमत उत्तराची सुरुवात अशी करायची आहे, जसं की माझ्या मते, माझ्या माझ्या मनाने. अशा प्रकारे जर आपण सुरुवात केली तर आपल्याला एक्झामिनर नक्कीच चांगले मार्क देईल. आणि चांगले लिहायचे आहे आणि वर्ड लिमिट आपल्याला 25 ते 30 शब्दापर्यंत ठेवायची आहे. तर या प्रकारे आपण स्वमत लिहू शकता आणि 3 पैकी 3 मार्क्स मिळू शकता. तर दुसरा उतारा जो आहे जे की आपल्याला सुद्धा पाठ्यपुस्तकातील पाहायला मिळणार आहे. तर यामध्ये सुद्धा आपण कशाप्रकारे पाहू शकतो. तर आपल्याला पहिले प्रश्न नीट वाचून घ्यायचा. निरंजनचा सर्व खर्च करणारे. तर निरंजनचा सर्व खर्च करणारे या आपण पॅराग्राफमध्ये शोधणार आहोत. तर हेच वर्ड आपल्याला या पॅराग्राफमध्ये शोधायचे आहे. तर आपण इथे बघू शकता, खर्च भडसावळे गुरुजी करत होते. हे आपल्याला इथे उत्तर आहे. तर या प्रकारे आपण सापडू शकता. जसे की आपण खाली पाहू शकता, निरंजन वार लावून जेवायचा, कारण लिहायचे आहे. तर आपण निरंजन वार लावून जेवायचा हे आपल्याला पॅराग्राफमध्ये शोधायचे आहेत. तर इथे आपण बघू शकता, निरंजन वार लावून जेवायचा, कारण त्याची मावशीची परिस्थिती येतातच होती. या प्रकारे आपण सापडू शकता. तर नेक्स्ट पॅराग्राफ जे आहे आपला अनसीन पॅराग्राफ होणार आहे मित्रांनो. ई प्रश्न, जे की आपल्याला 1-2 मार्कासाठी एक अशी या प्रकारे आकृती दिल्या जाईल व खाली एक स्वमत दिल्या जाईल, किंवा आपल्याला एक आकृतीसुद्धा दिली जाईल. तर या प्रकारे आपण बघू शकता, 2 आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला. यामध्ये जर सापडायचे असेल, आपल्याला ट्रिकनुसार सापडेल. तर आपण पहिले प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे मित्रांनो. संकटाकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी. तर आपल्याला संकटाकडे पाहण्याची दृष्टी कशी असावी. तर आपण इथं बघू शकता, तर इथं वृत्तीने पाहण्याची दृष्टी असावी, या प्रकारे आपण सापडू शकता. तर जे पहिला सेक्शन आहे आपला ते झालेला आहे. त्यानंतर आपण पाहू दुसरा जे सेक्शन आहे आपला पद्य. यामध्ये आपल्याला कशाप्रकारे उत्तरे सापडायची आहे आणि कशाप्रकारे हा सोडवायचा आहे, तर बघूया. तर यामध्ये आपल्याला कविता दिली जाईल.
तर यामध्ये आपल्याला एक कविता दिली जाईल, त्यावर आकृत्या दिल्या जातील आणि ते सोडवायचे आहे. आणि जे खाली जे आहे आपल्याला ॲप्रिसिएशन लिहायचं आहे, म्हणजे याचे रसग्रहण लिहायचे आहे. रसग्रहण मित्रांनो आपल्याला पाठ करून ठेवायचे आहेत, कारण की आपल्याला या प्रकारे रसग्रहण विचारला जाईल, कारण की हा एक फिक्स प्रश्न आहे मित्रांनो. हे विचारलाच जाते प्रत्येक एक्झाममध्ये, तर आपण याला नीटपणे आपल्याला कव्हरअप करून घ्यायचे आहे. तर हे कव्हरअप करण्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे, तर ते आपण बघू शकता. तर आपल्याला बघायचे आहे आता जे कविता आहे त्यावरच्या आकृत्या आपल्याला कशा सोडवायच्या आहेत. तर बघूया. तर पहिले आपल्याला क्वेश्चन नीट प्रकारे वाचून घ्यायचा आहे, जे आपल्याला या प्रकारे मित्रांनो ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील 2-2 मार्काच्या. तर आपण बघू शकता. तर वाचून घ्यायच्या सैनिकाच्या कशा प्रकारे आपल्याला उत्तरे सापडायची आहेत. तर या प्रकारे आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिल्या जातील. तर आपण सोडवून पाहूया मित्रांनो. आपल्याला प्रश्न नीट वाचून घ्यायचा आहे मित्रांनो. जसे की आपण इथं बघू शकता, सैनिकांचे औक्षण केले जाते. तर आपल्याला हे आपल्याला पॅसेजमधून पाहायचे आहे. तर आपण इथं बघू शकतो औक्षण आपल्याला हा शब्द पाहायचा आहे. तर इथं औक्षण दिलेलं आहे, म्हणजे याच्या खाली नाही तर वर असेल. तर आपल्या इथं बघू शकता डोळ्यातील आसवांची. तर आपण या प्रकारे इथं आपण ऑप्शनमध्ये बघू शकता डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी. तर आपल्याला अशा प्रकारे आपल्याला उत्तरे सापडायला होतील. तर कवितेचे रसग्रहण आपल्याला चांगल्या प्रकारे करून घ्यायचे आहे मित्रांनो. यानंतर बघूया आपला तिसरा विभाग जो आहे स्थूलवाचन. तर स्थूलवाचन आपल्याला मित्रांनो पाठ करून घ्यायचे आहे. आणि यामधला सर्वात IMP जो स्थूलवाचन आहे तो आहे आपला डॉक्टर होमी बाबा यांचा स्थूलवाचन आहे. ते आपल्याला चांगल्या प्रकारे करायचं आहे, कारण की त्यातले प्रश्न नेहमी येतातच. तर आपण बघूया याच्यानंतर. तर हे आपल्याला पाठ केल्यानंतर आपल्याला 2 कृती दिल्या जातील. यामध्ये आपल्याला 6 मार्काच्या असतील. 3-3 मार्काची एक कृती असेल. तर आपल्याला जेवढे स्थूलवाचन आहे ते चांगल्या प्रकारे पाठ करून घ्यायचे आहे, आणि एखादा आपण ऑप्शनमध्ये सोडू शकता. तर यामध्ये बघूया. यानंतर बघूया विभाग नंबर 4, जो की आपला भाषा अभ्यास. तर भाषा अभ्यास हा विभाग आपल्याला पाहण्यासाठी सर्व ग्रामर पाहण्यासाठी आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ बघावा लागेल. सेपरेट व्हिडिओमध्ये आपण हे कव्हरअप करणार आहोत. तर यामध्ये काही मुद्दे येतात, टॉपिक येतात, जसे की वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर, वाक्यात उपयोग करा. तर या प्रकारे आपल्याला साधे शब्दसंपत्ती यासारखी, विरामचिन्ह यासारखे आपल्याला छोटे छोटे टॉपिक दिसतील. तर हे आपल्याला सेपरेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या प्रकारे आपण याची बी तयारी करू शकता. तर लास्टचा जो विभाग आहे आपला 5वा विभाग, जो की उपयोजित लेखनचा विभाग आहे मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 5 जो आहे आपला पत्रलेखन किंवा सारांश लेखन आहे. तर यामध्ये आपल्याला पत्रलेखन हे आपल्याला अटेम्प्ट करायचे आहे, कारण पत्रलेखनाचा एक फिक्स फॉर्मॅट आहे मित्रांनो. तर आपण हे घरी स्वतः आपण तयारी करून हे आपण चांगल्या प्रकारे सोडू शकतो. तर याचा फॉर्मॅट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो, तर आपण बघू शकता. तर खाली जो दुसरा जो प्रश्न आहे आपला क्रमांक, यामध्ये आपल्याला 3 कृती दिल्या जातील मित्रांनो, ज्यातल्या आपल्याला 2 कृती सोडवायच्या, जे 5-5 मार्काचे असतील मित्रांनो. ज्यामध्ये आपल्याला जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि बातमी लेखन आणि कथा लेखन यासारखे 3 मुद्दे दिले जातील. आपल्याला कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण जाहिरात लेखन व कथा लेखन सोडू शकता, कारण की यांचे पण आपल्याला फिक्स फॉर्मॅट माहीत आहे, आणि कथा लेखन तर आपण लहानपणापासून करतच आलेला मित्रांनो. तर या प्रकारे आपण यांना अटेम्प्ट करू शकता. आणि जो ई विभाग आहे, जो आपला आणि जो ई विभाग आहे तो आहे आपला निबंध लेखनाचा. यामध्ये आपल्याला 3 निबंध लेखनाचे आपल्याला मुद्दे दिले जातील. त्याप्रकारे आपल्याला एक सोडवायचा आहे मित्रांनो. तर त्यापैकी आपण वैचारिक निबंध चांगल्या प्रकारे लिहू शकतो, आणि या निबंधाला लिहिल्यानंतर आपल्याला चांगले गुण मिळू शकतात. तर या प्रकारे आपण या पेपरमध्ये चांगला मिळू शकता. आणि हा या पेपरचा फॉर्मॅट मित्रांनो. तर चला तर अशा व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मित्रांनो.